नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात काय होते ते आज आपण पाहणार आहोत. आता इथे जानकी ही गोडाऊनमध्ये आलेली असते तिच्या आईला शोधण्यासाठी. जानकी इकडे तिकडे तिच्या आईला शोधत असते. लताबाईंना समजते की आपली मुलगी आपल्याला सोडवण्यासाठी आली आहे. मग लताबाई कशीबशी हालचाल करून तिथले बॉक्स पाडतात जेणेकरून जानकीला समजेल की मी इकडे आहे. मग जानकीला समजते की तिकडे बॉक्स पडलाय. मग जानकी तिकडे जाऊन पाहते तर तिथे लताबाई असतात. मग जानकी तिच्या आईला एकदम घट्ट मिठी मारते आणि मग तिच्या हातांना बांधलेल्या दोऱ्या आणि तोंडाची पट्टी सोडते आणि विचारते की आई कशी आहेस तू, बरी आहे ना गं? ही हालत कुणी केली, कुणी असं केलं तुझ्यासोबत, सांग मला. यावर लताबाई म्हणतात की अगं मी एकदम ठीक आहे, तू माझा विचार नको करूस, तू ठीक आहेस ना बाळा. मग जानकी तिच्या आईला घट्ट मिठी मारते आणि दोघीही रडू लागतात. यानंतर जानकी लताला प्रश्न विचारत असते की हे सर्व कोणी केलं आणि कोणी आणलं इथे तुला, मला सर्व सांग तू पहिलं. मग लताबाई म्हणते की हो ग मी सांगते, आधी तू सांग, तुला अटक केली होती ना, त्याचं काय झालं बरं आता. मग जानकी म्हणते माझं काही टेन्शन नको घेऊ, सगळं व्यवस्थित आहे. मग जानकी लताबाईंना आधी म्हणते की तुम्ही आधी इथे बसा आणि शांत हो जरा आई, मग मला बाकीचं सांग. मग लताबाई जरा बसते आणि शांत होते. आणि आता इकडे घरी सौमित्र आणि ऋषिकेश घरी आलेले असतात. घरी आल्यावर अवंतिका त्यांना पाणी देते. मग ऋषिकेश विचारतो की जानकी कुठे आहे. मग अवंतिका सांगते की दादा वहिनीने मला काहीच सांगितलं नाही आणि त्या एकट्याच घराबाहेर गेल्या. मी त्यांना बोलत होते की मी येते तुमच्यासोबत, पण त्यांनी ऐकलं नाही आणि त्या एकट्याच गेल्या. त्यावर ऋषिकेश म्हणतो की अगं पण तुम्ही दोघी सोबत राहणार होता ना, असं ठरलं होतं आपलं. मग अवंतिका म्हणते अहो दादा मी त्यांना खूप समजावत होते पण त्यांनी काही माझं ऐकलं नाही आणि त्या निघून गेल्या. यानंतर ऋषिकेश पहिला जानकीला कॉल लावतो पण कॉल काही लागत नाही, नॉट रिचेबल असं सांगत असतं. मग ऋषिकेश अवंतिका आणि सौमित्राला सांगतो की फोन लागत नाहीये. यावर सौमित्र म्हणतो टेन्शनचंच काम आहे, कारण वहिनींच्या जीवाला सुद्धा धोका असू शकतो. आपण इथे घरात वेळ न घालवण्यापेक्षा आपण बाहेर जाऊन त्यांना शोधायला हवं. मग ऋषिकेश म्हणतो अरे सौमित्र आपण कुठे शोधायचं जानकीला, ती कुठे सापडेल. मग सौमित्र म्हणतो की अरे दादा सापडेल ती, तू काळजी नको करूस, पण आधी आपल्याला पाहावं लागेल की तिच्या जीवाला काही धोका तर नाही ना, आणि जर ती चुकून गायब झाली तर कोर्टात उगीच वाद वाढेल, त्यामुळे त्यांना शोधायलाच हवं. आणि इकडे लताबाई जानकीला सांगत असतात का अगं मी इकडे नाही आले, मला इथं आणलं गेलंय. ती ऐश्वर्या आहे ना, तिने मला इथे आणलं. आणि त्या दिवशी तू माझ्या मांडीवर मंदिरात झोपली होतीस ना, तेव्हा 2 माणसं आले आणि माझं तोंड दाबलं आणि मला बाजूला आणलं. मला बाजूला आणल्यानंतर लगेचच त्यांनी माझे हात पकडले घट्ट. मी ओरडत होते तुम्ही काय करताय, काय करताय. तितक्यात तिकडे ऐश्वर्या आली आणि ती मला म्हणाली की लताबाई तुला काय वाटलं, तू तुझ्या मुलीला सगळं काही खरं सांगून टाकलंस म्हणजे तुझी सुटका झाली. अगं नाही नाही, असं नाही झालेलं अजून. ऐश्वर्या रणदिवे, मी माझ्या वाट्याला जी माणसं जातात ना त्यांना अजिबात सोडत नाही. आणि अगं त्यातून तू तर जानकीची आई आहेस म्हणजे तुला तर मी सोडण्याचा प्रश्नच येत नाही. त्याबरोबर मी ओरडत होते वाचवा वाचवा. मग ऐश्वर्या मला म्हणता की अगं ओढू नकोस, ओढून काहीच उपयोग होणार नाही, इथे कोणी नाही आहे पण, आणि तुझ्या लेकीच्या शिऱ्यात मी झोपेचं औषध टाकलं होतं त्यामुळं ती बेशुद्ध आहे. आणि मग त्या ऐश्वर्याने त्या 2 माणसांना सांगितलं की हिला कुठेतरी डांबून ठेवा जेणेकरून जानकी तिच्यापर्यंत पोहोचणार नाही. मग जानकी म्हणते की ही ऐश्वर्या एवढी नीच आहे मला वाटलं नव्हतं. ही मुलगी तर तिच्या बापापेक्षाही खूप डेंजर निघाली. आणि आई तू काहीच काळजी नको करूस, मी आहे ना, मी तुला काहीच होऊ देणार नाही. मग जानकी तिच्या आईला घेऊन तिथे निघणार असते आणि आपण इकडे पाहतो की इथून रूममधून ऐश्वर्या बाहेर आलेली असते आणि ती ऋषिकेश, अवंतिका आणि सौमित्रचं बोलणं ऐकते. मग ऐश्वर्याला जरा डाऊट येतो आणि ती विचार करते की ही जानकी त्या गोडाऊनमध्ये तर नसेल ना गेली. आणि मग त्यानंतर ऐश्वर्या त्या 2 गुंडांना फोन करून सांगते की लताबाई तिथेच आहे ना. मग ते म्हणतात की हो इथेच आहे, आम्ही दाराबाहेरच उभा आहोत. ऐश्वर्या म्हणते बाहेर नको, तुम्ही आत जाऊन पहा. आणि तो माणूस आत येत असतो. ही चाहूल जानकीला होते. मग लताबाई जानकीला म्हणते की जानकी तू इथून निघून जा, कारण जर त्या माणसांनी तुला पाहिलं ना तर ते तुझ्या जीवाचं बरं वाईट करतील. मग जानकी म्हणते की अगं असं नको करूस गाई, मी तुझ्यासोबत थांबते, आपण दोघे इथून बाहेर पडू. मग लताबाई सांगते की अगं त्या दोघांकडे पिस्तूल आहे म्हणून तू इथून जा गं. पण लताबाई काही ऐकत नाही. लताबाई म्हणते की जानकी तुला माझी शपथ आहे, वाटलंस तर एक काम कर, उद्या तू इथे ऋषिकेश रावांना सांगून पोलिसांना घेऊन ये, मग ऐश्वर्याचा पर्दाफाश होईल. मग त्यानंतर जानकी एका ठिकाणी लपते आणि तिथे ते 2 माणसं येतात. तिथे येऊन ते लताबाईंचे परत हात बांधतात आणि तोंड बांधतात. हे पाहून जानकीला खूप वाईट वाटत असते पण तिच्याकडे दुसरा काही पर्याय नसतो लपण्याशिवाय.
त्यानंतर जानकी हे सर्वांना सांगते की तिची आई त्या गोडाऊनमध्ये आहे. अवंतिकाला हे ऐकून अवंतिका म्हणते की बापरे, किती नीच बाई आहे ही ऐश्वर्या. आणि ऋषिकेश देखील म्हणतो की बास, आता ऐश्वर्याचं खूप झालं. आता तिचा डाव हा आपल्याला संपवावाच लागेल. आपण आत्ताच जाऊन तिचा पर्दाफाश करूयात. मग जानकी सांगते की 1 मिनिट थांबा ऋषिकेश, आपण असं नको करायला. कारण त्या माणसांकडे पिस्तूल आहे. मग हे काम खूप रिस्की आहे. त्यामुळे आपल्याला आपल्या जीवाचा धोका असू शकतो. आणि जानकी म्हणते की एक काम करा, उद्या तुम्ही पोलिसांसोबत आईंना कोर्टात घेऊन या. मग सौमित्रला देखील हे म्हणणं पटतं आणि तो म्हणतो दादा हो, मला पण हे म्हणणं पटतंय, आपण तसंच करूया. केश, अवंतिका आणि जानकी खूप हे खुश असतात कारण जानकीच्या आईचा पत्ता त्यांना लागलेला असतो. त्यानंतर ते गुंड ऐश्वर्याला कॉल करून सांगतात की लताबाई इथं व्यवस्थित आहेत, पण मला एक डाऊट येतोय की इथे कोणीतरी येऊन गेलेलं असणार. मग ऐश्वर्या म्हणते हो का, बरं ठीक आहे ठीक आहे, मी आता तुला जसं सांगते ना तू फक्त तसंच कर. आणि हे सर्व बोलणं सारंग ऐकतो. मग सारंग म्हणतो या ऐश्वर्या कोणासोबत बोलत होत्या हे मला शोधून काढावंच लागेल, कारण प्रत्येक वेळी त्या त्याच्या स्वतःच्याच मर्जीचं करत असतात. त्यामुळे सर्व गोष्टी अंगलट येतात. आणि नक्की लताबाईंना कुठे लपवून ठेवलं आहे का की त्यांना मारून टाकलं आहे हेही मला माहीत नाही आहे. थांबा, आता मीच माहीत करतो. आणि दुसरीकडे आता आपण पाहतो की जानकीला कोर्टामध्ये सादर केलेलं असतं. मग जज साहेब जानकीला विचारतात की तुमची आई सापडली का? मग जानकी उत्तर देते हो, सापडली आणि तिला कोणी लपवलं होतं हेही मला कळालंय. माझे मिस्टर थोड्याच वेळात माझ्या आईला कोर्टात सादर करतील. यावर ॲडव्होकेट विद्यासागर म्हणतात की थोडा वेळ म्हणजे इथे कोर्टाचा काही वेळ वाया घालवायचा आहे का? यावर सौमित्र उठून उभा राहतो आणि म्हणतो जज, खरा पुरावा आता लवकरच समोर येईल, म्हणून तुम्ही थोडी वाट पाहावी प्लीज. आणि इकडे ऋषिकेश हा इन्स्पेक्टरसोबत त्या गोडाऊनमध्ये गेलेला असतो. आणि इकडे विद्यासागर हे म्हणत असतात की इथं कोर्टाचा वेळ वायाच घालवण्याचं काम चालू आहे. त्यांच्याकडे काहीच पुरावा नाही आहे. ते फक्त कोर्टाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. मग जानकी म्हणते की तुम्ही असं नका बोलू. माझी आई येणार आहे. माझी आई जिवंत आहे. मान्य आहे की कोर्टाचा वेळ वाया चालला आहे, पण माझी आई ही खरोखर जिवंत आहे आणि माझे मिस्टर तिला आणायला गेले आहेत. त्याबरोबर ऋषिकेश हा कोर्टात येतो आणि तो सौमित्रकडं नजर टाकून त्याला खुणवत असतो की लताबाई या सापडल्या नाहीत. त्यानंतर सौमित्र इन्स्पेक्टर सावंतांना तिथे बोलवतो आणि प्रश्न विचारतो की तुम्ही त्या गोडाऊनमध्ये गेला होतात ना, मग तुम्हाला तिथे काय बघायला भेटलं? मग इन्स्पेक्टर सांगतात की तिथे कोणी विक्टीम तर नाही सापडली, पण तिथे एक आम्हाला मोबाईल सापडला आणि त्यामध्ये एक व्हिडिओ होता. यावर विद्यासागर म्हणतात की आम्हाला पण दाखवा व्हिडिओ. मग तो व्हिडिओ प्ले केला जातो आणि जजला देखील दाखवला जातो. आणि तो व्हिडिओ पाहून जज आणि सौमित्रला देखील धक्का बसतो. मग जानकी हे पाहून विचारते काय झालं? त्यावर जज म्हणतात की तुम्हीच तो व्हिडिओ पहा आणि आम्हाला स्पष्ट काय ते या कोर्टामध्ये सांगा. मग जानकी देखील तो व्हिडिओ पाहते आणि तिला देखील खूप मोठा धक्का बसतो आणि तिच्या खालची जमीन घसरून जाते. आणि इकडे ऐश्वर्या ही कॉलवर बोलत असते आणि सारंग तिचं बोलणं ऐकत असतो. ऐश्वर्या सांगत असते की ही सर्व प्रॉपर्टी माझ्या नावावर झाली पाहिजे फक्त. नाही, सारंग यांच्या नावावर नाही झाली पाहिजे. मी त्यांना फक्त गोड गोड बोलून माझ्या प्लॅनमध्ये अडकवलं होतं. आणि हे सर्व बोलणं सारंग जानकीला सांगतो. मग जानकी देखील म्हणते सारंग भाऊजी, तुम्ही आम्हाला मदत करा आणि आपण सर्व मिळून ऐश्वर्याला एक्सपोज करू. आणि मग ऋषिकेश, जानकी, अवंतिका आणि सौमित्र आणि सारंग हे सर्व एकत्र येऊन प्लॅन बनवतात आणि हा भाग इथे संपतो. पुढील भागात काय होते हे पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.